एका चोरी प्रकरणी अल्पवयीन मुलीसह चौघांची तपासणी करण्यात आली। शाळेच्या आवारातून 2000 रुपये चोरल्याचं हे प्रकरण होतं। भाषा विषयाच्या शिक्षिकेने तिच्या पर्समधून 2000 रुपये गायब झाल्याची तक्रार केली। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। त्यानंतर अल्पवयीन विद्यार्थिनीसह चौघांची तपासणी करण्यात आली। अल्पवयीन मुलीचे कपडे काढून तपासणी करण्यात आली, ते तिला अजिबात सहन झालं नाही। घटनेनंतर 2 दिवसांनी शनिवारी दुपारी मुलीने तिचं जीवन संपवलं। उत्तर कर्नाटकातील बागलकोट येथील सरकारी शाळेत हा प्रकार घडला। मृत विद्यार्थिनीसह चौघांची तपासणी करण्यात आली होती। मुलीला तिच्यावर झालेला हा आरोप सहन झाला नाही। ज्या पद्धतीने या सर्व प्रकाराची चौकशी झाली त्यामुळे मुलीनं आपलं जीवन संपवून घेतलं। निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी जवळच्या मंदिरात घेऊन जाण्याआधी मुख्याध्यापकासह सर्व शिक्षकांनी मुलीला विवस्त्र करून तिची झडती घेतली। TOIने हे वृत्त दिलंय। मृत मुलीची मोठी बहीण सुद्धा या शाळेत शिकते। तिने तिच्या आई वडिलांना शाळेत काय घडलं त्याबद्दल सांगितले। बागलकोटचे SP अमरनाथ रेड्डी यांनी ही माहिती दिली। जीवन संपवून घेणारी मुलगी खूप संवेदनशील होती। 2 दिवसापासून ती कोणाशी काही बोलत नव्हती असं तिच्या कुटुंबियांनी सांगितले। मुलीचा ज्या परिस्थितीत मृत्यू झाला ते समजल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेऊन तपास सुरू केला।